आदित्यवर दिशा सालियन प्रकरणी आरोप करायला सांगितले। घाणेरड्या राजकारणासाठी फडणवीसांनी नेत्यांच्या मुलांनाही सोडलं नाही, अनिल देशमुखांचं विधान। बीजेपी में आओ या जेल में जाओ अशी भाजपकडनं ऑफर होती, अनिल देशमुख यांचा पत्रकार परिषदेमध्ये दावा। उद्धव आदित्य पवारांवर आरोप करण्यासाठी फडणवीसांनी दबाव आणला होता, अनिल देशमुख यांचा दावा। मी आरोप केले असते तर आदित्य आणि उद्धव ठाकरे आज जेलमध्ये असते। देशमुख फडणवीसांवरच्या आरोपांवर ठाम। सरकारी योजनांना प्रसिद्धी मिळू नये म्हणून अनिल देशमुख खोट्या बातम्या सोडतायत। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची टीका। देशमुखांना बातमी रत्न पुरस्कार देण्यात यावा अशीही खोचक टीका। समित कदम फडणवीसांच्या जवळचा माणूस असं सांगत देशमुखांनी दाखवले फडणवीस समितचे एकत्रित फोटो। समित कदमला 5 ते 6 वेळा फडणवीसांनी पाठवून खोटे आरोप करण्यास सांगितलं, परंतु खोटे आरोप करायला आपण स्पष्ट नकार दिला। देशमुखांचं स्पष्टीकरण। अनिल देशमुखांनी सोशल मीडियावर असलेले फोटो दाखवले। समित कदमांची देशमुखांच्या आरोपांवर प्रतिक्रिया। एनडीएचा घटक पक्ष असल्यानं फडणवीसांसोबत फोटो असल्याचंही दिलं स्पष्टीकरण। अनिल देशमुख 2.5 वर्षांनंतर संभ्रम निर्माण करतायत। देशमुखांनी गृहमंत्री असतानाच दबाव आणणाऱ्यांवर कारवाई का केली नाही, बावनकुळेंची सवाल करत देशमुखांवर टीका। अनिल देशमुखांनी केलेला खुलासा गंभीर। समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का दिली, खासदार संजय राऊत यांचा सवाल। समित कदमचा भाजप आणि संघाशी संबंध, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। राऊतांनी फडणवीस आणि समित कदमांच्या भेटीचे फोटोही दाखवले। अनिल देशमुखांना भाजपचे काही नेते तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहेत। अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांचा आरोप। अनिल देशमुखांचे आरोप हे तथ्यहीन असल्याची परिणय फुके यांची प्रतिक्रिया। तर अनिल देशमुखांना 2 वर्षांनंतर जाग का आली, परिणय फुके यांचा सवाल। निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांकडून दंगल घडवण्याची भाषा आहे, ते चांगलं नाही। तेढ निर्माण करणाऱ्यांना रोखण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। फक्त मतांसाठी मनं दूषित केली जात आहेत, हे चांगलं लक्षण नाही। राजकारण्यांनी याबद्दल विचार केला पाहिजे। जातीपातीत विष कालवून मतं मिळणार असतील तर ते राज्याच्या भविष्यासाठी चांगलं नाहीये। राज ठाकरेंची प्रतिक्रिया। आपल्याकडे जमीन दिसली की विकायची, एवढाच उद्योग सुरू आहे। महापालिकेतील काही अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही अधिकारी आणि बिल्डर्स यांच्या माध्यमातून शहरं बर्बाद होत आहेत, राज ठाकरेंचा आरोप। पुण्यातल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालायला हवं। पुण्याचे पालकमंत्री इथे नसतानाही पुण्यात धरण वाहिलं, राज ठाकरे यांची टीका। बाहेरच्या राज्यातनं येणाऱ्या लोकांना तुम्ही फुकटची घरं देताय, मात्र या राज्यातले लोक आहेत ते भीक मागतायत, मग याला काय सरकार चालवणं म्हणतात का, राज ठाकरेंचा सवाल। शिवसेना मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचं समन्स। 2 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे वायकर यांना आदेश। अमोल कीर्तीकर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने बजावलं समन्स। राज्यपालपदी निवड झाल्यावर हरिभाऊ बागडेंनी दिला आमदारकीचा राजीनामा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सुपूर्द केला राजीनामा। हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्यामुळे विधिमंडळ सचिवालयाच्या वतीने बागडेंचं अभिनंदन। यावेळी प्रधान सचिव जितेंद्र भोळे उपस्थित। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सीपी राधाकृष्णन 31 जुलैला पदभार स्वीकारणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राधाकृष्णन पदभार स्वीकारतील। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गिरगावातल्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया। त्रास होत असल्यानं पित्ताशयाची पिशवी काढल्याची माहिती। शरद पवारांचे कट्टर समर्थक श्रीराम शेटे यांनी नाशिकमध्ये केलं सुनील तटकरेंचं स्वागत। भास्कर भगरे यांच्या विजयात श्रीराम शेटे यांचा मोठा वाटा। दिंडोरीमधील आढावा बैठकीपूर्वी शेटे यांनी केला तटकरेंचा सत्कार।
अजित पवार गटाच्या मावळच्या जागेवर भाजपचा दावा, सुनील शेळके यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह। 2 ऑगस्टला मावळमध्ये भाजपचा मेळावा। तिसऱ्या आघाडीत जायचं की आणखी काय करायचं याबद्दल 29 ऑगस्टला निर्णय घेणार, बच्चू कडूंच्या ऑफरवर जरांगेंचं स्पष्टीकरण। 7 ऑगस्ट पासून मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातनं होणार सुरुवात, विरोध न करण्याचा मराठा समाजाचा सर्वपक्षीय नेत्यांना इशारा। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरांचा शोध मंदावल्याची चर्चा, हजर होण्याच्या मुदतीला 6 दिवस उलटल्यावरही यूपीएससीचा जाब विचारण्यास नकार। बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेला राजे लखोजी जाधव यांच्या राजवाडा परिसरातील जवळपास 150 ते 200 झाडं पुरातत्व विभागाने कापून टाकली, स्थानिक जिजाऊ भक्तांमध्ये संतापाची लाट। हिंगणघाटमधील दिव्यांगांना म्हाडाची घरं द्या, सामाजिक कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधवांनी केली मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन, दिव्यांगांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची ही मागणी। राज्यामध्ये आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता, गुरुवारपर्यंत राज्यात कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट नाही, काही ठिकाणी तुरळक पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। पुणे आणि परिसरात चांगला पाऊस, उजनी धरण 40% भरलं, उजनी धरणात 85 टीएमसी इतका पाणीसाठा। कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा, पंचगंगेच्या पाणी पातळीत 1 फुटाची घट, पाणी पातळी 46.6 फुटांवर। सांगलीच्या पुराचा धोका तुर्तास तरी टळला, कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी ओसरली, मात्र चांदोली धरण परिसरात पावसाची बॅटिंग कायम। कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, दोन्ही नदीकाठची पिकं गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाण्याखाली असल्याने कुजली, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पुण्यातनं जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द, रेल्वेच्या पुणे विभागाकडून दौंड गुड्स यार्ड आणि दौंड कॉड लाईन या ठिकाणी तांत्रिक काम सुरू। यवतमाळमध्ये पुन्हा एकदा पावसाची हजेरी, पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत, संततधारेमुळे सोयाबीन, कपाशी, तूर पिकांना फटका, पिकांची वाढ खुंटली, पिकं पिवळी पडण्याच्या मार्गावर। परभणीसह मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात 8 दिवसांपासून सूर्यदर्शन नाही, सोयाबीन पिवळं पडू लागलं, रोगराईचा धोका वाढला। नायगाव तालुक्यातल्या हुस्सा गावात रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य, त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मोठी अडचण। मोहोळ अपर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरनं मोठा वाद, राजन पाटील समर्थकांनी बोलवलेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकारी मुबीना मुलाणी यांनी तहसील कार्यालयाला केला विरोध, पोलिसांनी रुबीना मुलाणी यांना ताब्यात घेऊन त्यांना मग बैठकीतनं बाहेर नेलं। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन, गेल्या वर्षीचा पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळावी यासाठी विविध मागण्यांकरता तहसीलवर मोर्चा। अमरावतीमध्ये राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचं अमरावती आकारात घंटानाद आंदोलन, राज्य शासनाकडे प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन। ठाणे इथल्या वागळे इस्टेट सीपी तलाव परिसरात डम्पिंग ग्राउंड विरोधात नागरिकांचं आंदोलन, डम्पिंग ग्राउंड हटवलं नाही तर घंटागाडी अडवून रास्ता रोकोचा दिला इशारा। वाढीव वीज बिलासंदर्भात किसान काँग्रेस आक्रमक, वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयासमोर केलं आंदोलन, 15 दिवसात वीज बिल कमी केलं नाही तर कार्यालयाला टाळ्या ठोकण्याचा दिला इशारा। कावेरी पाणी वाटप विवादामुळे नागपूर रेल्वे स्थानकावर तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचं रेल रोको आंदोलन, जवळपास 40 मिनिटं रोखून धरली ट्रेन, आंदोलनकर्ते दिल्लीला जात असताना त्यांना परत पाठवल्यानं नागपूरमध्ये केलं आंदोलन। धुळ्यातील अनेर मध्यम प्रकल्प क्षेत्रात पावसामुळे पाण्याची आवक वाढली, अनेर प्रकल्पाच्या स्पिलवेवरून 18,500 क्युसेकने नदीपात्रात विसर्ग वाढण्याची शक्यता, नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना खबरदारीचं आवाहन। अहमदनगर शहरातील विजेच्या लपंडावाविरोधात ठाकरे गटाच्या वतीने महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन, महावितरणच्या गलथान कारभारात सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलनाचा इशारा। नांदेड शहरातील नागरिकांचं खड्ड्यात जलपूजन करत आंदोलन, मोर चौक ते पावडेवाडी रस्त्याची दुरवस्था झाल्यानं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अनोखं आंदोलन। नांदेड जिल्ह्यातील तामसा शहर कडकडीत बंद, मराठा समाजाला देण्यात आलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी।
चक्रव्यूह कमळाच्या आकाराचा असतो. 21व्या शतकातही कमळरूपी चक्रव्यूह. कमळ चिन्हावरून राहुल गांधींची टीका. तेच चिन्ह मोदी जॅकेटवर लावून फिरतात. राहुल गांधींचा टोला. अर्थसंकल्पात शिक्षणासाठीची तरतूद कमी केली तर पेपरफुटीचा एकदाही उल्लेख केला नाही. राहुल गांधींचा हल्लाबोल. मनु भाकर आणि सरबजोत सिंग 10 मीटर पिस्तूल मिश्र सांघिक फायनलमध्ये. कांस्य पदकासाठी कोरियाशी होणार स्पर्धा. पात्रता फेरीत अव्वल 2 स्थानी असलेल्या जोड्या सुवर्ण पदकासाठी खेळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.